अनैतिक संबंध तीन जीवांचा खेळ ही एक सत्य घटनांवर आधारित मन सुन्न करणारी दीर्घ कथा आहे। कोल्हापूर शहरात एक अत्यंत प्रतिष्ठित कॉलेज होतं आणि त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणारा समीर देशमुख वय 42 हा एक अत्यंत अभ्यासू, सौम्य आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय शिक्षक होता। त्याची पत्नी कावेरी वय 38 ती देखील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका होती। त्यांच्या संसारात प्रेम होतं, आपुलकी होती आणि त्यांची 12 वर्षांची एक गोंडस मुलगी सिया होती। त्यांचं आयुष्य एक आदर्श कुटुंब म्हणून सर्वांच्या डोळ्यांत आदर आणि मत्सर दोन्ही निर्माण करणारं होतं। पण प्रत्येक परिपूर्ण वाटणाऱ्या गोष्टींच्या पाठीमागे काही ना काही अधुरी भावना असतेच। समीरला आपल्याला हवी तशी मानसिक जवळीक कधीच कावेरीकडून मिळाली नव्हती। ती एक चांगली बायको होती, जबाबदार आई होती, पण पत्नी म्हणून ती कधीच समीरला ऐकणारी वाटली नव्हती। तिचं लक्ष कायम घर, शाळा आणि सियावर असायचं। समीरच्या मनात एक हळूवार, समजूतदार सहवासाची भूक होती, जी कुठेतरी रिकामी राहिली होती। त्या वर्षी त्यांच्या कॉलेजमध्ये एक नवी गेस्ट लेक्चरर आली, प्राची राणे। वय 29। प्राचीचं व्यक्तिमत्व इतकं बोलकं, आत्मविश्वासपूर्ण आणि आकर्षक होतं की संपूर्ण स्टाफ आणि विद्यार्थी तिच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेले। ती आधुनिक विचारांची, परखड बोलणारी आणि कुठलाही दिखावा न करणारी होती। समीरच्या मनाला तिचं बोलणं, तिची आत्मीयता खूप भावली। प्राचीनेही समीरमध्ये एक वेगळा माणूस ओळखला होता, संयमी, शांत, पण आतून प्रचंड एकटा। सुरुवातीला दोघं फक्त एकमेकांच्या कंपनीत चहा पीत, कॉलेजचं बोलायचे, पण हळूहळू ते बोलणं वैयक्तिक होत गेलं। एक दिवस प्राचीने समीरला विचारलं, तुमचं लग्न सुखी आहे? समीर त्या प्रश्नावर थबकला। त्याने नकारार्थी मान हलवली। कधी कधी वाटतं, मी घरात एक उपयुक्त वस्तू आहे। भावना कुठेच शिल्लक राहिल्या नाहीत। त्या क्षणाने दोघांच्या नात्याला नाव मिळालं, जिथे शारीरिक नात्यापेक्षा आधी भावनिक जवळीक निर्माण झाली। हळूहळू हे नातं शरीराच्या पातळीवर गेलं। समीर प्राचीच्या घरी जाऊ लागला। वेळ मिळेल तसं भेटू लागले। प्राची त्याच्यावर अधिकाधिक प्रेम करू लागली, पण समीरचं मन अजूनही गोंधळलेलं होतं। त्याचं कुटुंब, सिया, त्याची सामाजिक प्रतिमा, या साऱ्यांचं ओझं त्याला चिरडत होतं। एके दिवशी कॉलेज ट्रिपनंतर प्राची आणि समीर एकाच खोलीत थांबले। त्या रात्री त्यांनी मर्यादा पार केली। ती रात्र त्यांच्या आयुष्यातील एक टोकाचं वळण होती। दुसऱ्या दिवशी प्राचीचं वागणं अधिक प्रेमळ झालं, पण समीर मात्र अपराधी भावनेने भरलेला होता। काही आठवड्यांनी कॉलेजमध्ये एक अफवा पसरली, समीर सर आणि प्राची मॅडम यांचं अफेअर आहे। हे ऐकून मुख्याध्यापकांनी दोघांना बोलावलं। दोघांनी काहीही मान्य केलं नाही, पण समीर आता मानसिकदृष्ट्या तुटू लागला होता। कावेरीला समीरच्या बदललेल्या वागणुकीची कल्पना आली होती। एक दिवस तिने समीरचा मोबाईल उघडून पाहिला आणि त्यात असलेल्या प्राचीचे मेसेजेस, फोटो आणि काही इंटिमेट संवाद वाचून ती हादरून गेली। त्याच रात्री तिची समीरसोबत जोरात भांडणं झाली। सिया कोपऱ्यात उभी राहून सगळं पाहत होती। समीर गप्प होता, कारण तो दोषीच होता। कावेरी दुसऱ्या दिवशी सियाला घेऊन माहेरी निघून गेली। समीर एकटा राहिला। प्राचीला वाटलं आता समीर तिच्याशी लग्न करेल, पण समीर पूर्णपणे तुटलेला होता। नोकरी गेली, समाजात बदनामी झाली। एकदा कॉलेजच्या गेटवर काही विद्यार्थ्यांनी त्याच्यावर दगड फेकले। प्राचीने त्याच्याकडे विचारणा केली, तू आता माझ्याशी पुढचं पाऊल टाकणार का? पण समीर काहीही न बोलता तिथून निघून गेला। त्याचं मौनच उत्तर होतं। प्राचीला समजलं, तिच्या आयुष्याचा तो एक फक्त तुकडाच होता, पण तिच्या भावनांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता। काही आठवड्यांनी प्राचीने आत्महत्या केली। तिच्या मृत्यूच्या चौकशीत समीरचं नाव आलं। कधी एक आदर्श प्राध्यापक म्हणून ओळखला जाणारा समीर आता आत्महत्येला प्रवृत्त करणारा आरोपी ठरला। कावेरीने घटस्फोट घेतला। सियाने वडिलांना शेवटचं सांगितलं, माझ्या आयुष्यात तुझं काहीच उरलेलं नाही। आज समीर एका लहान गावात किरकोळ शिकवणी वर्ग घेतो। त्याचा चेहरा ओळखू येण्याइतका बदलला आहे। डोळ्यांत कायम एक अपराधी छाया असते। त्याच्या खोलीत एक जुना फोटो आहे, त्यात तो, कावेरी आणि सिया एकत्र हसताना आहेत। तो फोटोच त्याची शिक्षा आहे। समीर आज म्हणतो, मी जे केलं ते शरीरासाठी नव्हतं। ते माणूस म्हणून अपूर्ण वाटणाऱ्या भागासाठी होतं। पण एक क्षणाचा मोह, आणि त्याच्या बदल्यात संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं। तो दिवसेंदिवस फक्त जगतो, पण मरणाची वाट पाहतो। समीर देशमुखचा संसार उद्ध्वस्त होऊन तब्बल 15 वर्ष उलटली होती। एकेकाळी विद्यापीठात नावाजलेला प्राध्यापक आता एका छोट्याशा खेडेगावात, एका छोट्याशा वर्गात मुलांना मराठी शिकवायचा। त्याचे कपडे साधे, चेहरा थकल्यासारखा, आणि डोळे कायम रिकामे। त्याच्या खोलीत अजूनही एकच गोष्ट न बदललेली होती, ती म्हणजे एक जुना फोटो। त्यात समीर, कावेरी आणि त्यांची गोंडस मुलगी सिया एका हसऱ्या क्षणात। पण त्या क्षणाच्या नंतर आयुष्याने इतकं रूप बदललं होतं की त्या फोटोतले चेहरे आज त्याला ओळखीचेही वाटत नव्हते। सिया आता मोठी झाली होती। वय वर्ष 27। ती पुण्यात होती, MPSC परीक्षांची तयारी करत। तिची आई कावेरी अजूनही तिला पाठिंबा देत होती।
पण सियाच्या मनात वडिलांविषयी अजूनही तीव्र वेदना, राग आणि एक खोल अपमान होता. सियाने वडिलांशी शेवटचं बोलणं केलं होतं तेव्हा ती फक्त 12 वर्षांची होती. तिने फक्त एक वाक्य म्हटलं होतं, माझ्या डोळ्यासमोर आईचं रडणं आणि तुझं मौन, ह्यापेक्षा मोठं गुन्हा काहीच नाही. आणि त्यानंतर ती वडिलांचा चेहरा पुन्हा कधीच पाहिला नाही. पण एक दिवस तिच्या आयुष्यात असा क्षण आला, जिथे तिला त्या नात्याचा परत सामना करावा लागला. कावेरीला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ती कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. सिया धावत कोल्हापूरला गेली. तिच्या आईचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी रक्त हवं आहे असं सांगितलं. तिच्या रक्तगटाशी जुळणारं रक्त लगेचच मिळणं कठीण होतं. तिच्या शेजारी बसलेले डॉक्टर म्हणाले, कदाचित तुमच्या वडिलांचं रक्त जुळेल. त्यांना फोन कराल का? सिया शांत होती. ती काही क्षण विचार करत बसली. इतकी वर्ष ती त्या माणसाच्या नावाचाही उच्चार करत नव्हती आणि आज तिच्या आईसाठी त्याच्याकडे मदतीसाठी जायचं होतं. ती गोंधळली. मग तिने डोळे बंद केले आणि स्वतःशी पुटपुटली, माझी आई वाचली पाहिजे. तो काहीही असो, पण तिचा पती आहे. ती समीरच्या त्या गावात पोचली. एका छोट्याशा घराजवळ ती थांबली. दरवाजा वाजवला. समीर दरवाज्यात उभा राहिला. पांढरे झालेले केस, मळके कपडे, डोळ्यांखाली गडद वर्तुळे. त्याने डोळे उघडे ठेवले, पण विश्वास बसला नाही. समोर त्याची सिया उभी होती, मोठी झालेली, रागाने आणि तिरस्काराने भरलेली. त्याने फक्त म्हटलं, सिया. ती म्हणाली, आई हॉस्पिटलमध्ये आहे. तुझं रक्त लागणार आहे. समीर क्षणाचाही विचार न करता तयार झाला. हॉस्पिटलमध्ये रक्तदान करताना त्याच्या डोळ्यांत पाणी होतं. तो तुटून म्हणाला, मी जे केलं त्याची शिक्षा मी रोज जगतो. मला माफ करशील का, एकदा तरी? सियाने काहीच उत्तर दिलं नाही. आईचे प्राण वाचले. कावेरी अजूनही बेशुद्ध होती. समीर एका कोपऱ्यात बसून शांतपणे तिचा अर्धवट चेहरा पाहत होता. डॉक्टर म्हणाले, आता ती स्थिर आहे. सिया आईच्या शेजारी बसली. समीर मागे निघून गेला. त्याने परत भेटायचा प्रयत्न केला नाही. 2 महिने गेले. एक दिवस सियाने एक चिठ्ठी लिहिली आणि त्याच्या पत्त्यावर पाठवली. मी तुला अजूनही माफ केलेलं नाही. पण मी इतकी मोठी झाली आहे की तुला माणूस म्हणून पाहू शकते. तुझी चूक मोठी होती, पण तू त्याची किंमत भरलीस. माझ्या आयुष्यात तुझी जागा पुन्हा कधीच नसेल, पण मी तुझ्याशी तिरस्कार करून माझं आयुष्य कधीही जगणार नाही. तू जग शांततेने आणि स्वतःला माफ कर, कारण माझ्या मनातला राग आता शांत होत चाललाय. ती चिठ्ठी वाचताना समीर रडला, उघडपणे, मोकळेपणाने. कारण हे पहिलेच शब्द होते जे त्याच्या मुलीनं त्याला स्वतःहून लिहिले होते. त्या रात्री त्यानं त्या जुन्या फोटोकडे पाहिलं आणि प्रथमच त्याला तो पुन्हा थोडा जिवंत वाटला. समाप्त. एकांश.